श्रोत्यांनो, रोमकरास पत्र ह्याच्या शेवटच्या अध्यायाचे अध्ययन आता आपण सुरू करीत आहोत. 16व्या अध्यायाची सुरुवात फिबी जी एक फार चांगली कार्यकर्ता होती तिच्या स्तुतीच्याद्वारे होतो. रोममधील ख्रिस्ती लोकांना ह्या अध्यायामध्ये सलाम सांगण्यात आलेला आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा रोमकरास पत्र 16वा अध्याय. ह्यामध्ये ख्रिस्ती लोकांचे एकमेकांबरोबरचे संबंध दाखवून देण्यात आलेले आहेत. पौलासोबतच्या इतर ख्रिस्ती लोकांचा सलाम आणि आशीर्वाद रोममधील लोकांना देण्यात आलेला आहे. रोमकरास पत्र ह्या शेवटच्या प्रकरणात शुभवर्तमान रोमी साम्राज्यात पहिल्या शतकामध्ये जणू पायात चमड्याचे बूट घालून फिरत होते. हे जाणून घेणे रोमांचकारक आहे की मूर्तिपूजक रोमन बादशहाच्या साम्राज्यात असे ख्रिस्ती लोक सुद्धा होते जे ख्रिस्ताची साक्ष देत होते. ते रोमन राज्यातील रस्त्यावरून प्रभूच्या आनंदाने भरपूर होऊन फिरत असत. म्हणून रोमकरास पत्रे ह्याचा हा शेवटचा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. आता पौल धर्मसिद्धांताच्या उंच पर्वताच्या शिखराला सोडून रोमच्या पायथ्याला येत आहे. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला ख्रिस्तीपणा कार्यरत दिसतो. रोमकरास पत्रे ह्या पुस्तकातील ह्या अध्यायाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही ह्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. न्यूवेल ह्यांनी असे म्हटले की पुष्कळ जणांनी 16व्या अध्यायाला स्वतःच्या नुकसानाकरिता गाळले आहे. अर्थात श्रोत्यांनो, ह्या अध्यायाचे महत्त्व आम्हाला समजून घ्यायचे आहे. ह्या अध्यायात 35 लोकांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि सर्वजण रोम शहरात राहणारे विश्वासू किंवा प्रेषित पौलाच्या सोबत असणारे ते सर्वजण विश्वासू होते. ज्यावेळेस पौलाने हे पत्र लिहिले त्यावेळेस बहुतेक करून तो करिंथमध्ये होता. कारण ज्या प्रकारचे प्रेम आणि भावनात्मक जिव्हाळा त्याच्या पत्रात प्रगट होतो तो रोमी तत्वज्ञान आणि चालीरीतीच्या विरुद्धात आहे. ह्या प्रकरणाची सुरुवात ही फिबे ह्या बहिणीच्या स्तुतीने होत आहे जिने हे पत्र रोमला आणले. 16वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. किंख्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करीतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जणास व मलाही सहाय्य करणारी अशी झाली आहे. श्रोत्यांनो, फिबी हे पहिले नाव ह्या विश्वासणाऱ्यांच्या दुसऱ्या सूचीमध्ये आम्हाला वाचायला मिळते. तिच्या नावावरून असं वाटतं की ती एक परराष्ट्रीय स्त्री होती. रोम येथील मंडळीमध्ये अशा प्रकारचे पुष्कळ परराष्ट्रीय लोक होते. ग्रीक देवतेच्या नावावरून तिचे नाव ठेवण्यात आलेले होते. आर्तमी किंवा डायना म्हणून त्यांची नावे होती. ग्रीक पुराणाप्रमाणे ती चंद्र देवता होती आणि अपोलो हा सूर्यदेव म्हणून ओळखला जात असे. पुष्कळ विश्वासणाऱ्यांना बाप्तिस्मा झाल्यावर नवीन नावे धारण करायला आवडतात. तरी फिबीने मात्र एकच नाव धारण करून ठेवले. त्याचेही काही कारण असावे. फिबी ही रोमकरास पत्राला रोमला घेऊन जाणारी होती. तसे पाहिले तर ती मंडळातील फारच महत्त्वाची स्त्री होती. ह्याचाच अर्थ ती एक सामर्थ्यवान आणि साहसी स्त्री होती. तिला मंडळीची सेविका असे म्हणण्यात आले आहे, जे सेंचुरिया येथे होते. सेंचुरिया हे करिंथ येथील एका बंदराचे नाव आहे. प्राचीन करिंथ शहराचा झालेला नाश पाहिल्यास खालच्या बाजूला सेंचुरिया हे पाहावयास मिळते. ते 8 ते 9 मैल अंतरावर आहे, जे सांगितल्या जाते त्यापेक्षा बरेच जवळ वाटत होते. पौल रोम येथील मंडळीला जे पत्र लिहित आहे ते करिंथ ह्या शहरातूनच लिहित आहे आणि फिबे कामात व्यस्त राहणारी, व्यापारात गुंतलेली असावी. ती ते पत्र रोमला घेऊन जाते. तिला मंडळीची सेविका म्हणण्यात आले आहे. अर्थात श्रोत्यांनो, ती मंडळीची डिकनेस होती. ग्रीक शब्द डायाकोनॉस जशाचा तसा आणि त्याच अर्थाने ह्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तो मंडळीच्या सेवकांच्या बाबतीत वापरला जात असे. डिकन आणि त्याचा अर्थ बाळकाच्या हाताखालचा अधिकारी असा होतो. ह्यावरून आपल्याला हेच पाहायला मिळते की सुरुवातीच्या मंडळात स्त्रियांना सुद्धा प्रमुख जागा देण्यात येत असे.
माझे असे मत आहे की आज स्त्रिया तितक्या प्रमाणात मंडळांमध्ये काम करताना आणि मंडळीची सेवा करीताना दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचे पाळक होण्याचे प्रमाण तर अत्यंत अल्प आहे. जर महिलांना आज त्यांचे धार्मिक अधिकार मंडळीच्या सेवेकरिता वापरण्याची परवानगी मिळाली तर खरोखर त्या सेविका होऊन मंडळीचे बरेच काम सांभाळू शकतात. मंडळीच्या इतर अधिकाऱ्यांबरोबर बसून ते आपले विचार व्यवस्थितपणे मांडू शकतात. मंडळांमध्ये जे अंतर्गत संबंध टिकून ठेवण्याची जबाबदारी आहे, ह्यासाठी आवडीने कार्य करणाऱ्या स्त्रियांची आज आम्हाला गरज आहे. मंडळीतील भावनात्मक जिव्हाळा जोपासण्याचे अत्यंत नाजूक काम फक्त स्त्रियाच करू शकतात. श्रोत्यानो, देवाने स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक भावनाप्रधान बनवले आहे. तिला ज्या प्रकारची जाणीव देण्यात आलेली आहे तशा प्रकारची जाणीव पुरुषांना देण्यात आलेली नाही. थोडा वेळ विचार करूया. एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीकडे अत्यंत जिव्हाळ्याने पाहू शकते. जर अशा प्रकारे पूर्वी कोणतीही ओळख नसली तरी त्या फक्त 5 मिनिटात एकमेकींच्या विषयी, पेहरावाचे आणि हावभावाचे निरीक्षण करून बरेच काही जाणून घेऊ शकतात. पुरुषांच्या बाबतीत बघायला गेले तर ते ह्या बाबतीत एकदम कमी ठरतात. स्त्रियांमध्ये काही असे गुण आहेत जे पुरुषांमध्ये नाहीत. म्हणून श्रोत्यांनो, मंडळीला सेवा करणाऱ्या महिलांची आज गरज आहे आणि त्यांच्यामुळेच मंडळीमध्ये जिव्हाळा राहण्यास, प्रेम राहण्यास, एकता राहण्यास मदत होऊ शकते. पॉल हे पत्र कुठल्या दुसऱ्या मार्गाने न पाठवता फिबीच्या हातात सोपवून देत आहे. रोममध्ये टपाल खात्याची सोय त्यावेळेस नव्हती असे नाही, परंतु ती सेवा फारच हळूहळू काम करीत असे. पौलाच्या बाबतीत आपण पाहता की त्याला येरुशलेममध्ये जायचे होते आणि फिबे नावाची स्त्री त्याचे पत्र रोमला आणते. तो म्हणतो की मी तिची शिफारस करतो. पॉल तिची ह्या ठिकाणी शिफारस करीत आहे आणि ह्या शेवटच्या अध्यायात उल्लेख केलेली अशी ती पहिली स्त्री आहे. आता रोममधील ख्रिस्ती लोकांना पॉल सलाम सांगत आहे. 3 आणि 4 वचनात पहा, ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व ॲक्विला ह्यांना सलाम सांगा. त्यांनी माझ्या जीवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे, तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याही मानतात. श्रोत्यानो, ह्या वेळेपर्यंत परराष्ट्रीय मंडळ्या स्थापन झालेल्या होत्या आणि माझा विश्वास आहे की रोममधील मंडळी ही बहुतेक परराष्ट्रीय मंडळी होती, ज्यामध्ये पुष्कळ जातींचा आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांचा समावेश होता. प्रिसिला आणि ॲक्विला हे यहुदी कुटुंब होते. पौलाबरोबर त्यांची भेट कशी झाली आणि कोणत्या प्रकारे ते त्याचे सहाय्यकर्ते होते हे आपण पाहूया. समजून घ्या श्रोत्यानो की रोममध्ये यहुदी लोकांविरुद्ध घृणेची लाट उसळली, जिने रोम शहराला तहसनहस केले. त्यामुळे सर्व यहुदी लोकांना रोममधून हाकलून देण्यात आले. ॲक्विला आणि प्रिसिला ह्यांना सुद्धा रोम सोडून जावे लागले. ते करिंथ शहरात आलेले होते आणि त्या ठिकाणी पॉल असताना ते तेथे आलेत आणि त्यांनी तेथे दुकान उघडले. करिंथ हे व्यापाराचे चांगले केंद्र होते. पॉल त्या ठिकाणी आपला व्यवसाय करीत असे. ते सर्व राहुट्या करण्याचा व्यवसाय करणारे होते, त्यामुळे ते एकमेकांच्या संपर्कात आलेत. प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय 1 ते 3 वचने हा विषय आम्हाला सांगतात. प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय 1 ते 3 वचने. त्यानंतर तो अथेने सोडून करिंथास गेला. तेव्हा पंत येथील ॲक्विला नावाचा कोणी एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिसिला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता. त्याच्याकडे तो गेला आणि त्यांचा व ह्यांचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्या जवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालविला. त्याचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. श्रोत्यानो, पौलाने त्यांना प्रभूकडे वळवले आणि पुढे इफिसमध्ये हे सर्वजण पौलाबरोबर होते. त्यांनी इफिसमध्ये अपुलोसला मदत केली आणि हे प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय 26 वचनावरून आम्हाला दिसून येते. प्रेषितांची कृत्ये 18 अध्याय 26 वचन. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला. तेव्हा प्रिस्किल्ला व ॲक्विला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला. रोममध्ये असताना त्यांची नावे ॲक्विला आणि प्रिसिला अशी होती.
परंतु इफिसमध्ये आल्यावर प्रिसिला आणि ॲक्विला अशी त्यांची नावे झालीत. ह्याचं कारण काय असावं? मला असं वाटतं श्रोत्यानो, की ह्या ठिकाणी आध्यात्मिकदृष्ट्या स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक मान असे आणि आध्यात्मिक रीतीने स्त्री एका नेत्याप्रमाणे असे. जरी ते दोघे पती पत्नी ख्रिस्ताच्या सेवेकरिता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांपैकी होते, तरी स्त्रीला अधिक सन्मान मिळत असे. 5वं वचन पहा, पुढे काय सांगतं? जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय अपेनत ह्याला सलाम सांगा. तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथम फळ आहे. सुरुवातीच्या काळात स्थानिक मंडळी ही घरात एकत्र जमत असे. प्रेषितांची कृत्ये 12वा अध्याय आणि 12वं वचन पहा काय सांगतं. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. तसेच कलसेकरास पत्र 4था अध्याय आणि 15वं वचन सांगतं. कलसेकरास पत्र 4था अध्याय 15वं वचन. लाउदिकियातील बंधू आणि नुफा व तिच्या घरी जमणारी मंडळी ह्यांना सलाम सांगा. फिल्मोनाला पत्र 1 वचन सांगतं. आमचा प्रिय सहकारी फिल्मोन ह्यास तुला, आमची बहीण अफिया हिला, आमचा सहसैनिक अर्खिप्प ह्याला आणि तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला. तसेच करिंथकरास पहिले पत्र 16वा अध्याय आणि 19वं वचन सांगतं. आशियातल्या मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. ॲक्विला व प्रिस्का व त्याच्या घरात जी मंडळी जमत असते ती तुम्हाला प्रभूमध्ये फार फार सलाम सांगतात. श्रोत्यानो, सँडी असे लिहितात की सुमारे 3ऱ्या शतकापर्यंत कोणत्याही इमारतीचा चर्च म्हणून केलेला उल्लेख पाहायला मिळत नाही. आता पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे आणि माझाही कित्येक वर्षापासून असा विश्वास आहे की जे चर्च घरात सुरू होते ते चर्च पुन्हा एकाच घरात भेटते. आपण अशा पुष्कळ इमारतींना चर्च असे म्हणतो. त्याचे महत्त्व वीट, सिमेंट, रेती आणि खांब ह्यांच्यापेक्षा अधिक नसते. त्या फक्त दगडी आणि सिमेंटच्या इमारती असतात. जिवंत मंडळ्या नाहीत ज्यांच्यामध्ये विश्वासणाऱ्यांच्या देहाचा समावेश होतो. चर्च ह्याचा अर्थ कधीही इमारत ह्या संदर्भात करण्यात आलेला नाही. पहिल्या 3 शतकांपर्यंत मंडळी हे विश्वासणाऱ्यांचे शरीर म्हणून ओळखल्या जात होते आणि ते ज्याप्रमाणे ॲक्विला आणि प्रिस्का ह्यांच्या घरामध्ये भरत असे त्याप्रमाणेच घरात भरत होते. अपेनत हा ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ स्तुती असा होतो आणि पुराव्याद्वारे असे सिद्ध झाले की तो पौलाच्याद्वारे रोममध्ये परिवर्तित झालेला पहिला मनुष्य होता. तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथम फळ होता. 6वं वचन पहा. मरियेला सलाम सांगा. तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत. श्रोत्यानो, मेरी हे यहुदी नाव आहे आणि त्याच्या समान अर्थी शब्द मरियम असा आहे. त्याचा अर्थ बंडखोरपणा. तिने आमच्याकरिता फार श्रम केले आहेत. ह्याचा अर्थ अगदी थकवा येऊपर्यंत तिने आमच्यासाठी परिश्रम केलेले आहेत. तिच्या जीवनात किती मोठे परिवर्तन आले. ती विश्वासणारी होण्यापूर्वी बंड करणाऱ्या लोकांपैकी एक होती. तरीही आता त्यातून स्वतःची सुटका तिने करून घेतली आहे. इतर विश्वासणाऱ्यांकरिता तिने परिश्रम करण्यास सुरुवात केली. ती आता ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारी एक विश्वासू स्त्री झाली होती. रोमकरास पत्र 16वा अध्याय आणि 7वं वचन सांगतं. माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान अंद्रोनिक व युनिया ह्यांना सलाम सांगा. ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते. श्रोत्यानो, अंद्रोनिक हे ग्रीक नाव आहे आणि हे नाव गुलामांच्या संदर्भात ओळखल्या जात असे. युनिया हे रोमन नाव आहे. ते स्त्री आणि पुरुष दोघांच्याही संदर्भात लागू असे. पॉल त्यांचा उल्लेख सोबतीचे सहकारी असा करतो. ह्यावरून हेही दिसून येते की पॉलाप्रमाणेच बन्यामीन वंशातील हे लोक होते. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचा रक्ताचा संबंध होता. पॉल म्हणतो ते तुरुंगात माझे सोबती होते. ह्याचाच अर्थ पॉल त्यांना रोमन साम्राज्यातील रोमन लोकांच्या ताब्यात असणाऱ्या एखाद्या तुरुंगात भेटला असावा. हे दोघे प्रेषितांशी चांगल्या प्रकारे परिचित होते आणि त्यांच्याविषयी प्रेषितांना आदर वाटत होता आणि म्हणूनच प्रेषित पॉल सुद्धा स्वतः त्यांच्याविषयी आदर दाखवित आहे. त्यांना पौलाने ख्रिस्ताकडे आणलेले नव्हते, तर पॉल
स्वतः त्यांच्याविषयी साक्ष देतो की ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्या पूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते. रोम येथील मंडळीची स्थापना असाधारण अशा परिस्थितीत झालेली दिसून येते. पौलाला ॲक्विला आणि प्रिसिल्ला हे पती पत्नी करिंथ येथील बाजारपेठेत भेटले होते. करिंथ हे त्या काळातील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते आणि तो ह्या दोन व्यक्तींना, अंद्रोनिक आणि युनिना ह्यांना तुरुंगात भेटला होता आणि हे लोक नंतर रोममध्ये गेले आणि ह्यांनीच रोममध्ये मंडळीची स्थापना केली. श्रोत्यानो, आम्हाला दिसून येतं की अगदी साधारण असे लोक कशाप्रकारे प्रभूसाठी कामी आलेत. त्यांनी फार तन्मयतेने आपले संपूर्ण काही ख्रिस्ताला समर्पित करून त्याची सेवा केली. त्यांच्यामध्ये स्वार्थ नव्हता, त्यांच्यामध्ये दुष्टता नव्हती, परंतु एक जिव्हाळा होता, प्रेम होते आणि आत्म्यांना जिंकण्याचे ओझे होते. आज आम्हाला ह्या लोकांच्या जीवनावरून शिकायला मिळतं की जे आम्ही प्रभूची सेवा करणारे आहोत त्या आम्हाला सुद्धा स्वार्थ विसरायचा आहे. जी सेवा आम्ही करीत आहोत ती कोणत्या उद्देशाला समोर ठेवून करीत आहोत हे आम्हाला स्वतःला विचारायचं आहे. जर श्रोत्यानो, आम्ही नोकरीच्या उद्देशाने किंवा पैसा कमवण्याच्या उद्देशाने आज सेवेमध्ये आहोत तर आमची सेवा परमेश्वर मान्य करणार नाही. जर आमचं पूर्ण समर्पण आहे, जर आमच्यामध्ये परमेश्वराचं राज्य स्थापित व्हावं ही कळकळ आहे, आत्म्यांचं ओझं आहे, जे नाश होणारे लोक आहेत त्यांना प्रभूमध्ये आणण्याची जर आम्हाला कळकळ आहे, त्यांच्याबद्दल जर आम्हाला जिव्हाळा आहे, तर परमेश्वर आमची सेवा मान्य करील आणि तिला आशीर्वादित करील. आज मला दुःखाने म्हणावं लागतं की अनेक लोक प्रभूच्या सेवेमध्ये फक्त स्वतःच्या उद्देशाकरिता, स्वार्थाकरिता आहेत. त्यांना आत्म्यांचं ओझं नाही. आज स्वतःचं परीक्षण करा आणि पहा की काय खरोखर संपूर्ण अंतकरणाने आपण परमेश्वराची सेवा करीत आहात किंवा आपल्यामध्ये परमेश्वराबद्दल प्रेम नाही, त्याच्या सेवेबद्दल कळकळ नाही. माझ्या प्रिय भगिनींनो, जर आपण हा विचार करता की मी स्त्री आहे, मी परमेश्वराकरिता काही करू शकत नाही, तर फिबेचं उदाहरण आपणासमोर आहे. ती एक साहसी स्त्री होती आणि तिच्यामध्ये जे नाश होणारे लोक आहेत त्यांच्यासाठी कळकळ होती. तिने फार साहसी असे पाऊल उचलले आणि हे पत्र रोम येथील मंडळीला तिने पोंचते केले. काय असे साहसी कृत्य करण्याकरिता आपण तयार आहात? किंवा आपणाला असं वाटतं की मी एक स्त्री आहे, मी अधिक काही करू शकत नाही, माझ्यामध्ये इतकी हिंमत नाही, सामर्थ्य नाही. श्रोतांनो, परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला शक्ती पुरवतो, सामर्थ्य पुरवतो आणि तोच प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करतो. म्हणून मी स्त्री आहे असं म्हणून चूप राहू नका. वृद्ध स्त्रिया, जर आपण असं म्हणत आहात की मी वृद्ध आहे, मी काहीच करू शकत नाही, तर मी आपणाला एक चांगला उपाय सांगते. आपण जे सुवार्तिक आहेत, जे परमेश्वराचं शुभवर्तमान गाजवित आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आपल्या देशासाठी प्रार्थना करा. त्या लोकांकरिता प्रार्थना करा जे नाश होत आहेत. तुमच्या प्रार्थनेने बरंच काही घडू शकेल. म्हणून श्रोत्यानो, जे आपण घरात राहणारे आहात, प्रार्थनेमध्ये पर्याप्त वेळ घालवा. परमेश्वराचं वचन वाचा, त्यावर मनन करा, अध्ययन करा आणि मग होईल तितका प्रयत्न करा की आपण इतरांना शुभवर्तमान सांगावे. वेळ गमावू नका, कारण दिवस फार थोडे आहेत. प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीशाच्या रूपात येणार आहे. जे विश्वासणारे आहेत त्यांना तो घेऊन जाणार आहे. म्हणून स्वतःची तयारी करा आणि इतर जे नाश होत आहेत, अंधकारात आहेत, अंधविश्वासाने भरलेले आहेत, त्यांना त्यामधून बाहेर काढा. श्रोत्यानो, ही एक फार मोठी सेवा आहे. मग आपण एखाद्या सरकारी कार्यालयात असा किंवा कुठेही असा, आपण इतरांना शुभवर्तमान सांगू शकता. कोणीच असं म्हणू शकत नाही की मी सुवार्ता गाजवू शकत नाही. हे फक्त पूर्णकालीन सेवा करणाऱ्या लोकांचं कार्य नाही, तर प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त केलेले आहे. म्हणून प्रभूची आपणाला आज्ञा आहे की प्रत्येकाला शुभवर्तमान सांगा. काय आपण हा निश्चय करण्यास तयार आहात?
परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ.